नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर का तुम्ही जी-सी-सी, टी-बी-सी, मराठी किंवा हिंदी टायपिंग परीक्षा देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण परीक्षेविषयी असणाऱ्या काही सूचना, त्याचबरोबर आय-एस-एम, रेमिंग्टन फॉन्टविषयी अधिक माहिती, त्याचबरोबर कोणते शब्द परीक्षेला टाळले जातात, कोणते शब्द येणार, कोणत्या चुका करायच्या नाहीत, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला WhatsApp चॅनलला सुद्धा नक्की जॉइन करा, जेणेकरून आम्ही अधिक माहिती तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू. मित्रांनो, आता आपल्याला हिंदी किंवा मराठीसाठी कोणता कीबोर्ड येणार? अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल अधिकची माहिती नाही. ते फक्त म्हणतात मराठी कीबोर्ड येणार. पण मित्रांनो, मराठीमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहे. तुम्हाला नक्की कोणता प्रकार येणार? तर आपल्याला युनिकोड असणारा कीबोर्ड येतो. आता हे युनिकोड काय आहे, कशासाठी आहे, तिकडे मी जाणार नाही. युनिकोड असणारा कीबोर्ड येणार आहे, हे मात्र फिक्स आहे. जी-सी-सी, टी-बी-सी टायपिंग परीक्षेसाठी आपल्याला मग कोणता फॉन्ट राहील? कोणता कीबोर्ड राहील? तर आपल्याला जी-सी-सी, टी-बी-सी परीक्षेसाठी मंगल फॉन्टमध्ये, बारीक लक्ष द्या मित्रांनो, मंगल फॉन्टमध्ये आय-एस-एम, रेमिंग्टन हा लेआउट असणारा कीबोर्ड राहणार आहे. हाच मराठीसाठी आणि हिंदीसाठी सुद्धा कीबोर्ड असणार आहे. परत एकदा पहा, कोणता? मंगल फॉन्टमध्ये आय-एस-एम, मंगल फॉन्टमध्ये आय-एस-एम रेमिंग्टन असणारा, रेमिंग्टन लेआउट असणाराच कीबोर्ड असणार आहे. हे प्रॉपर लक्षात ठेवा. आता मित्रांनो, तुम्ही असं म्हणत असाल की सर कीबोर्ड रेमिल्टनचा आहे ना आणि फॉन्ट हा मंगलचा राहणार. या दोघांना जोडणारं कोण, काय, कसं? ते मी मगाशीच बोललो, हे सर्व युनिकोडमध्ये येतं. त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही. मग रेमिल्टनच का वापरला? कारण आपण कीबोर्ड जो वापरतो इंग्लिशचा, आपण जो कीबोर्ड वापरणार आहे कॉम्प्युटरचा, तो मुळातच रेमिंग्टन या प्रक्रियेनुसार बनवलेला आहे. बरोबर? ज्याची ए उलटी-पालटी दिसते आपल्याला. ओके. आपण तिकडं आता जास्त तेवढं सखोल जाणार नाही, जाणीवपूर्वक जात नाही, कारण व्हिडिओ खूप भला मोठा बनत आहे. त्यामुळे आपण त्या काही गोष्टी स्टिक करतोय. मात्र लक्षात ठेवा कोणता फॉन्ट येणार आहे. आता या फॉन्टमध्ये काही गोष्टी नसतात. कोणत्या गोष्टी नसतात? या फॉन्टमध्ये आपल्याला कंस पाहायला मिळत नाही. याच फॉन्टमध्ये आपल्याला उद्गारवाच्य चिन्ह पाहायला मिळत नाही. यामध्येच आपल्याला प्रश्नचिन्ह सुद्धा पाहायला मिळत नाही. मग अशा जर कीज आल्या, असे जर चिन्ह आले, असे जर सिम्बॉल आली, तर आपल्याला स्क्रोल लॉक बंद करावा लागतो किंवा मंगल फॉन्ट, आय-एस-एम फॉन्ट बंद करावा लागतो. इंग्लिशमध्ये यावं लागतं आणि पुन्हा ते टाईप करून पुन्हा मराठीमध्ये यावं लागतं. मग अशा वेळी परीक्षेमध्ये या सर्व गोष्टी फार अवघड होऊ नये, विद्यार्थ्यांना अतिशय जिकिरीच्या होऊ नये, म्हणून परीक्षेमधून या वगळल्या जातात. मित्रांनो, तुम्ही जर म्हणत असाल सर हे ते अशा गोष्टी जाणीवपूर्वक वगळल्या जातात. या गोष्टी परीक्षेला विचारल्या जात नाही. आणि अजूनही काही शब्द आहेत जे परीक्षेला विचारले जात नाही. त्यामुळे मित्रांनो, अजिबात काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक भीतीदायक मनात दबाव आणून घेऊ नका. या गोष्टी येणारच नाही. आता एक्झाममध्ये आता एक्झाममध्ये फॉन्ट साइज, फॉन्ट, पेज लेआउट, पेज मार्जिन या कोणत्याही गोष्टी बदलण्याच्या भानगडीत पडू नका. खूप सारे विद्यार्थी साईज बदलायला पाहतात. सर आम्हाला दिसत नाही, आम्ही क्लासमध्ये साईज वाढवत होतो फॉन्टची. या गोष्टी करू नका परीक्षेमध्ये. मराठीमध्ये तर करूच नका. अनेक वेळा होतं असं की कर्सर दिसायचा बंद होतोय. आता इंग्लिशमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर आम्हाला माऊसचा पॉइंटरच दिसला नाही. कारण त्याचं काय होतं माहिती आहे मित्रांनो? आपण कुठेतरी फॉन्ट साईज वाढवण्याचा प्रयत्न केला.
यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आपला अधिकचा वेळ जातो. फक्त टाईमपास होतो. त्यामुळे जे काही बाय डिफॉल्ट आलेलं आहे, ते जसंच्या तसं ठेवा. कुठेही बदलण्याचा प्रयत्न करू नका. आता परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपर कोणता आणि ॲन्सर शीट कोणती? हा पण प्रश्न आहे गोंधळ आहे. मी अनेक प्रश्न स्वतःला विचारते, की विद्यार्थी परीक्षेला सामोरे कसे जात आहे? कारण ते असे-असे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारतायत मला, की 6 महिने नक्की ए क्लासला गेले की नाही? किंवा यांनाच इन्स्टिट्यूटमध्ये काही शिकवलं गेलं की नाही? असे अनेक प्रश्न मला पडतायत. मित्रांनो, फक्त तुम्ही कोणत्याही दबावाला न जाता शांततेत या सर्व व्हिडिओ पहा. प्रश्न असा आहे पहिला, की ज्यावेळेस आपण या परीक्षेला सामोरं जातो, प्रश्न असणार आहेत आपल्याला पूर्णपणे लेफ्ट साइडला आणि ॲन्सर सोडवायचे आहेत आपल्याला राइट साइडला. मग आपण प्रश्नाचे सुद्धा फॉन्ट साइज वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, कोणतीही फॉन्ट साइज वापरू नका, वाढवू नका. बाय डिफॉल्ट आहे तीच ठेवा. पेज लेआउट, पेज मार्जिन, पेज मार्जिन किंवा पेज लेआउट कोणतीही बदलू नका, फॉन्ट साइज बदलू नका. मी वारंवार सांगतोय, कारण आपला माऊसचा जो काही कर्सर आहे तो दिसायचा बंद होतोय. आता प्रश्न आहे, की कमेंट बॉक्समध्ये असा एक प्रश्न विचारला गेला, की "सर, आपण स्पेस द्यायचा का फुल स्टॉप नंतर किंवा फुल स्टॉपच्या अगोदर? फुल स्टॉप कुठं द्यायचा? कॉमा कुठं द्यायचा?" तर मित्रांनो, जे काही परीक्षेत आलेलं आहे, जसंच्या तसं द्या. कुठेही गडबड करू नका. आता प्रश्न आहे, की मराठीमध्ये मग फुल स्टॉप नंतर स्पेस द्यायचा का किंवा त्याच्या अगोदर स्पेस द्यायचा का? तर मित्रांनो, बिलकुल द्यायचा नाही. मराठीमध्ये एखादा शब्द किंवा एखादं वाक्य संपलं, मराठीमध्ये असणारा पूर्णविराम आणि हिंदीमध्ये असणारा दंड हा शब्दाला लागूनच असावा. याच्यापूर्वी कुठेही स्पेस देऊ नये. याच्यानंतर मात्र स्पेस द्यायचा आहे. द्यायचा. परीक्षेमध्ये जे काही आहे जसंच्या तसं घ्या. मात्र ज्यावेळेस वाक्य संपणार आहे, तिथं पूर्णविराम किंवा दंड विदाऊट स्पेस द्यायलाच हवा. याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा स्पेस शब्द पुढे असेल तर द्या. जिथं आपला पॅराग्राफ संपला, जिथे आपला पॅराग्राफ संपला, तिथं फुल स्टॉप दिल्यानंतर, दंड दिल्यानंतर एक्स्ट्रा स्पेस देऊ नका. कारण परीक्षेमध्ये जी-सी-सी, टी-पी-सी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे, एक एक्स्ट्रा स्पेस किंवा एकच एक्स्ट्रा एंटर यांना मान्यता आहे. जर आपला चुकून स्पेस कुठेतरी पडला, तर तो एखादा मान्य होईल. मात्र आपण जाणीवपूर्वक 1-2 ठिकाणी स्पेस पडले, तर आपला तिथून खालचा पॅराग्राफ हा 0 मार्कांमध्ये गणला जाईल. त्यामुळे मित्रांनो, छोट्या-छोट्या गोष्टी, त्या छोट्या-छोट्या गोष्टीच आपल्याला फेल करण्याकडे घेऊन जात असतात. त्यामुळे मित्रांनो, कोणताही पॅराग्राफ असेल, तो लेटरमधला असेल किंवा तो स्पीड पॅसेजमधला असेल, कोणताही पॅराग्राफ सुरू करण्यापूर्वी एकच टॅब द्या आणि पॅराग्राफ संपल्यानंतर एकही एक्स्ट्रा स्पेस देऊ नका. लेटर ज्यावेळेस आपण टाइप करणार आहे, लेटरमध्ये नावानंतर, ॲड्रेसनंतर, दिनांकानंतर कुठेही एकही एक्स्ट्रा स्पेस देऊ नका. एक्स्ट्रा स्पेस दिला की तो तुमचा तिथून खालचा सगळा भाग हा चुकांमध्ये गणला जाईल. परिणामी 0 मार्क मिळून जातील. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा मित्र. आता स्पीड पॅसेजबद्दल अजून एक प्रश्न असा असतो, की आम्ही लाईन बाय लाईन टाइप करायचं होतं. तर मित्रांनो, अनेक विद्यार्थी इथं गडबड करतात. लाईन बाय लाईन टाइप करायला घेतात. मित्रांनो, हे करण्याची गरजच काय? आपण 6 महिने काही इन्स्टिट्यूटमध्ये काम केलंय, प्रॅक्टिस केली, तर त्या ठिकाणी आपण लाईन बाय लाईन टाइप करत होता का? आणि जर करत असाल, तर ती खूप मोठी चूक होती तुमची 6 महिन्यामध्ये. इथे रॅप टेक्स्ट हा बाय डिफॉल्ट लागलेला असतो आपल्या स्पीड पॅसेजला आणि इथं पॅराग्राफ संपल्याशिवाय एंटर द्यायचा नसतो. जसं आली तसं कंटिन्युअस टाइप करत राहायचं, टाइप करत राहायचं, टाइप करत राहायचं. जिथे ॲक्चुअलमध्ये पॅराग्राफ संपणार आहे तिथंच एंटर द्यायचं आहे. अनेक विद्यार्थी लाईन बाय लाईन टाइप करायला गेले, परिणामी 0 मार्क पडले त्यांना. का? छोटीशी चूक आहे ना. ते लाईन बाय लाईन जातात. त्यांना माहितीच नाही आपल्या स्पीड पॅसेजला रॅप टेक्स्ट हा बाय डिफॉल्ट लागलेला असतो. यानंतर कुठेही आपल्या परीक्षेमध्ये कॉम्बिनेशन कीज वापरू नका. कंट्रोल, अल्ट
या कोणत्याही कॉम्बिनेशन कीचा वापर करू नका. कोणताही शॉर्टकट वापरू नका. परिणाम असा होणार आहे तुमचा कर्सर बंद होणार आहे. कदाचित तुमची परीक्षा सुद्धा थांबू शकते. सॉफ्टवेअर पुढे चालणारच नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना इग्नोर करा. राहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा म्हणजे सर आम्ही बॅकस्पेस किती देऊ शकतो किंवा द्यायचे की नाही द्यायचे? तर मित्रांनो तुम्हाला बॅकस्पेससाठी कुठेही कोणताही नियम घातलेला नाही. तुम्ही कितीही बॅकस्पेस वापरू शकता. अगदी तुमचा अख्खा स्पीड पॅसेज तुम्ही बॅकस्पेसनी डिलीट करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. मात्र तुम्ही जेवढे जास्त बॅकस्पेस मारा, तेवढा जास्त आपला स्पीड हा कमी, कमी, कमी होत जाणार आहे. त्यामुळे बॅकस्पेस शक्यतो वापरू नका आणि सर आमचं चुकून बॅकस्पेस पडला आणि आम्ही टाइप केलेले 2-3 शब्दच गेले. तर तुम्हाला क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये म्हणजेच वरती अंडो ही की उपलब्ध करून दिलेली आहे. ती माऊसनीच वापरा. अंडोवरती क्लिक केलं तुमचं जे काही गेलंय जास्तीत जास्त 3 वेळा अनडो आपण करू शकतो म्हणण्यापेक्षा 3 वेळा अनडो केलेलंच मिळतं. त्याच्यापेक्षा जास्त करत बसलो तर कदाचित तो इरेज झालेला असतो रॅममधून. तो काही राहणार नाही तिथं. त्यामुळे जास्त त्याच्याही मागे जाऊ नका. आपला स्पीड कमी पडेल. मात्र जर चुकून काही आपलं डिलीट झालं तर आपण मित्रांनो मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अधिक काही माहिती असेल, हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कर बंद.